हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की नाही प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि रेग्युलर माझे डेली रुटीनचे व्हिडिओ नक्की पहा, कारण रोज माझे व्हिडिओ येत आहेत. दररोज एक येतो आहे दिवसाला व्हिडिओ. तर आजच्या डेली रुटीनमध्ये मी फक्त पुऱ्या बनवल्यात, कारण आमटी आमची रात्रीची होती. सो रस्सा होता, सो म्हटलं चपात्या खाऊन कंटाळा आला आणि मुलीला आणि मुलाला दोघांना पण ताप आणि सर्दी चालू आहे सगळं. सो म्हटलं तोंडला चव येण्यासाठी म्हटलं पुऱ्या बनवूया. पुऱ्या पण तेलकटच आहेत, पण म्हटलं बघूया, कारण त्यांना थोडाफार ताप कमी आहे. सो त्यासाठी पुऱ्या बनवल्या. आणि काय नव्हतंच, माझी पण तब्येत थोडी डाऊन आहे, पण वातावरण बिघडत जाते, कारण पावसाचे दिवस आणि महिना असल्यामुळे भरपूर ऊन पडते, पाऊस पडतच नाही आहे. त्यामुळे सगळीकडे आजार वगैरे सुरू झाले. सो तुमची प्रत्येकाची काळजी घ्या, फॅमिलीची, आपली स्वतःची, कारण काम काही रोजच होत राहणार आहे. पण जीव आपला चांगला असेल किंवा आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही पुढे चांगले राहू शकता, हेल्दी राहू शकतात. सो माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत, शॉर्ट व्हिडिओ येत आहेत, लाँग व्हिडिओ दिवसाला एक येतो आहे. नेटवर्क इश्यूमुळे सगळं प्रॉब्लेम होतं आहे. सो वायफायचं कनेक्शनचं काम चालू आहे, ते पूर्ण होईपर्यंत मला काहीतरी काय म्हणतात तसं जुगाड करावा लागतो आहे. सो पण ते असू देत, आयुष्यात प्रॉब्लेम येत राहणार आणि प्रॉब्लेममधून गेल्यावर जे काही सुख मिळतं त्याची किंमत खरी असते. त्यामुळे सगळं चालू असतानाच मी व्हिडिओ बनवते. तर आजचा व्हिडिओ फक्त पुऱ्या बनवण्याचाच आहे. त्यामुळे तब्येत डाऊन असल्यामुळे जास्त काही मी व्हिडिओ बनवले नाही आहेत. त्यामुळे आता मी पुऱ्या बनवताना छोटे छोटे गोळे करूनच पुऱ्या बनवते. पण आज म्हटलं ग्लासने गडूया आणि पुऱ्या बनवूया, तर म्हटलं छोट्या पुऱ्या केल्या आहेत, कारण जास्त मिस्टरांना माझ्या काही आवडत नाहीत. मी, मुलगा आणि मुलगी तिघांनीच पुऱ्या खाल्ल्या. मी काही चहाबरोबर खाल्ल्या, त्यांनी रस्स्याबरोबर खाल्ल्या पुऱ्या. तर तुम्ही काय काय नवीन डिश बनवत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कुठे माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचतो आणि तुम्ही कुठच्या देशातून किंवा शहरातून व्हिडिओ बघताय प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल चॅनलला आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील माझे डेली रुटीनचे, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हल्ली मी लाईव्हला आले नाही, कारण लाईव्हला काहीतरी इश्यू होतो. सो माझ्या पुऱ्या बघा टम्म अशा फुगत आहेत, कारण मी मळून पीठ जास्त ठेवलं नव्हतं, 5, 6, 8, 10 एक मिनटं असेल. आणि आटा असल्यामुळे पुऱ्या चांगल्याच येतात, जास्त मळून ठेवायची गरज नाही. पण मला थोडंफार काम होतं म्हणून पीठ मळून ठेवलं आहे. आणि त्यानंतर आंघोळीला गेले, बाकीची कामं केलीत. तब्येतात थोडी अस्वस्थ आहे, त्यामुळे कळत नाही काय होते तब्येतीला. सो प्रत्येकाने काळजी घ्या. ऊन असं पडते की वाटते मे महिना चालू आहे, त्यामुळे उन्हातलं कुठे बाहेर जावं नसं झालं आहे आणि नकोसं वाटतं आहे, कारण हे पावसाचे दिवस आहे. शेतकऱ्याचे हाल झालेत, कारण त्याला पाणीच मिळत नाही आहे लावणी करायला. सो पावसाने जी काही दांडी मारली आहे ती त्याने हजेरी लावावी आणि शेतकऱ्यांना खुश करावे. आणि काय सांगू, तर व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर असेच व्हिडिओ येत राहणार माझ्या. आणि व्हिडिओसाठी काय काय बनवू तुम्ही नक्की सांगा व्हिडिओमध्ये. तसे मी पदार्थ मला जमतील तसे बनवून सांगेन तुम्हाला पदार्थ. तर व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यानंतर आम्ही आणलं होतं, म्हणजे फळं आणायला सांगितली होती मिस्टरांकडे. ॲपल आता येतात, पण तेवढी काय टेस्टी लागत नाही आहे जशी आपल्याला गणपतीला ॲपल्स मिळतात. सो मिस्टरांना सांगितलं मुलं काही खात नाही आहे, सो त्यांना फळं घेऊन या. ॲपल, डाळिंब, रामफळ आणि ड्रॅगन फ्रूट फर्स्ट टाईम आम्ही आणलं. पण ड्रॅगन फ्रूट आम्हाला काय आवडलं नाही, कारण त्याला चवच नाही, बेचव होतं ते. आणि व्हाईटमध्ये आम्ही बघितलं, हे वाटतं जास्त पिकलं म्हणजे जास्त पिकलेलं असल्यामुळे ते लाल झालं आहे. अक्षरशः त्याचा कलर माझ्या 2-3 तास हातावर होता, तुम्ही बघू शकता. तर मला काय आवडलं नाही. कोणाला आवडत असेल तर नक्की खा, कारण ते टेस्टीच असतं. कुठची बेचव वस्तू म्हणजे खाण्याची वस्तू काय मग शरीराला चांगली असते. गोड चांगलंच नसतं कधी पण शरीराला, पण आपल्याला तेच हवं असतं. सो मी फर्स्ट टाईम आणलं आणि फर्स्ट टाईम कापलं आहे ते. मला माहीत नाही असं सोलायचं असतं, त्यानंतर कळलं मला. तर व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.